तर मंडळी, तुम्ही पण जर का नॉनव्हेज प्रेमी असाल आणि तुमच्याकडे जर आधीमध्ये नॉनव्हेज खाणारे पाहुणे येत असतील तर तुम्हाला चिकन मटन आणण्याची गरज नाही। एक वेळा ही थाळी त्यांच्यासाठी ट्राय करा। ते तुम्हाला मटन चिकनसाठी आग्रह तर कोण पाहुणे करतच नसतात, पण तुमच्याकडून अजिबात अपेक्षा सुद्धा करणार नाहीत। एवढी ही टेस्टी भारी आपली अंडा भुर्जी थाळी होते। एक वेळा नक्की ट्राय करा। आमच्या इथे आलेले पाहुणे खूप खुश झाले म्हणून हा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे घेतले मी मीडियम साईजचे 3 कांदे। हे 3 कांदे करा मस्तपैकी बारीक शेपमध्ये कट करून घ्यायचे। तर एकसारखा बारीक कांदा कट करा। भुर्जीमध्ये जाड कांदा टाकला तर तो कांदा कचकन आपल्या दाताखाली येऊ शकतो आणि भुर्जीची आपली टेस्ट खराब होऊ शकते। त्यासाठी आपण मस्तपैकी असा बारीक आणि सारख्याच आकारात कांदा कट करून घ्यायचा आहे। वाटलं तर तुम्ही व्हेजिटेबल चॉपर असतं त्यामध्ये सुद्धा हा कांदा कट करू शकता। आता इथे घेतली मी भरभरून कोथिंबीर। भुर्जीमध्ये जर कोथिंबीर नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही। आणि तुम्हाला जर अजून टेस्टी बनवायचे असेल तर ह्यामध्ये तुम्ही मस्तपैकी लाल चुटूक झालेला 1 टोमॅटो घाला। टोमॅटो नसल्यामुळे मी ते स्किप केलं। सर्व अंडे असे टुचू आपल्याला मस्तपैकी फोडून घ्यायचे। तर मी इथे फक्त 5 अंड्याची भुर्जी करते, 6 अंड्याची भुर्जी करते। तर 6 अंड्याच्या भुर्जीमध्ये जवळपास 4 माणसं आरामात पोटभर जेवतात। आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर वगैरे ते पण ॲड करतो आणि आपलं अंडा अशी गोष्ट आहे की ते फुलतं आणि फुलल्यामुळे आपल्या ज्या भुर्जीची जी क्वांटिटी आहे ना ती वाढते। तर मी इथे ठेवली आहे गॅस चालू करून कढई। तर त्यामध्ये मी आता तेल घालून घेते। तुम्हाला आवडेल एवढं तुम्ही भुर्जीमध्ये तेल घालू शकता, कारण ह्यामध्ये लई कमी तेल घातलं ना तर ती एकदम कोरडी वाटते। तर मी इथे 3 ते 4 पळ्या ह्यामध्ये तेल टाकलं। सुरुवातीला थोडंसं जिरं टाकलं, ह्यामध्ये जिरं घाला। त्यानंतर मी 2 तिखटवाली मिरची घेतली, त्याला उभं कट करून घेतले। मिरची घातल्यानंतर लगेच आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे कांदा, कारण जिरं आणि मिरची आपल्याला दोन्ही पण जास्त करपू द्यायचे नाहीत। मिरचीला तर तेलात टाकल्या लगेच ती फ्राय व्हायला सुरुवात होते आणि जिरं काळपट पडू नये म्हणून लगेच आपण ह्यामध्ये कांदा घातला आहे। तर कांदा मस्तपैकी आपल्याला असा मऊ होईपर्यंत आणि मस्तपैकी लाईट गोल्डन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जास्त जर तुम्ही काळा करत बसले, ह्याला जास्त डार्क कलर दिला तर आपल्या भुर्जीसुद्धा रंग बदलतो। आता ह्यामध्ये मी टाकते आहे कसुरी मेथी, त्यानंतर माझा सिक्रेट मसाला घरात बनवलेला तो, अंडा करी मसाला घालते आहे, धनेपूड घालते आहे आणि लाल तिखट। हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता। सर्व मसाले मी अर्धा आणि 1 चमचाच्या प्रमाणातच घेतलेत। आता इथे मी पाव चमचा लिंबाचा रस टाकते। तुम्ही अर्ध्या लिंबाचा सुद्धा डायरेक्ट रस पिळून टाकू शकता। लिंबू मोठा असल्यामुळे मी पाव लिंबाचाच रस ह्यामध्ये घातला। आता रस घातल्यामुळे आपल्या भुर्जीला जो वास लागतो, थोडासा वशाट वास असतो आपल्या अंड्याला, तर तो वास निघून जाण्यासाठी ह्यामध्ये आपल्याला मसाल्यामध्येच लिंबू ॲड करायचे। त्यानंतर मी नाश्त्याच्या चमच्याने 4 ते 5 चमचे एवढे यामध्ये पाणी टाकले। तुम्ही बघितलंच असेल। तेल सुटेपर्यंत आणि मसाले छान तेलात फुलेपर्यंत मस्तपैकी आपल्याला हे परतून घ्यायचे। मीठ हातानेच टाकते कारण अंदाज यावा म्हणून। आता आपल्याला मीठ नंतर टाकायचं नाही, मसाला त्यासाठी टाकायचे कारण अंड्यामध्ये मीठ नंतर परत चांगलं मिक्स होत नाही त्यामुळे। तर आता आपल्याला टाकायचे अंडे हे आधी फेटून घेण्याची गरज नाही। असं मिक्स करता त्यातले जे येलो बल्क असतं ना ते इझिली फुटून जातं। बघू शकता आरामात फुटतंय। मिक्स करून घ्यायचं आहे छान अशा पद्धतीने, सगळीकडनं कढई क्लीन करून घ्यायची अशी। बघू शकता कुठलीच गोष्ट किंवा कुठलाच पदार्थ कुठल्याच आपल्या गृहिणीसाठी अवघड नाही आहे। थोड्या छोट्या टिप्स असतात की त्या आपली रेसिपी थोडीशी बिघडवतात। त्यामुळे कुठलीही रेसिपी बनवताना काही टिप्स पाळायच्या आहेत म्हणजे आपली रेसिपी अजिबात चुकणार नाही। तर हे मी थोडंसं ओबडधोबडच मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्यावर झाकण ठेवलं 2 ते 3 मिनिट। आपली भुर्जी अजून जास्त फुलली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये अशा थोड्याशा गुठळ्या तयार झाल्यात। ह्या गुठळ्या फोडणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला पावसोबत भुर्जी खायची आहे, थोडीशी सुटसुटीत भुर्जी हवी। आणि आता याच्यावर भरभरून मी घालते कोथिंबीर, जो की आपण आधीच चिरून ठेवला होता। आता मस्तपैकी याला मिक्स करायचं आहे। जसं कोथिंबीर ह्यामध्ये परतला जाईल ना तसं आपल्या भुर्जीला जो आहे ना छान सुगंध लागतो कोथिंबीरमुळे। त्यामुळे त्यामध्ये आपण लिंबू वगैरे घातले ऑलरेडी, त्यामुळे ह्याचा असा वास वगैरे काही येणार नाही भुर्जीचा आपल्या। आता बघू शकता भुर्जी जी आहे ना आपली तयार आहे। गॅस बंद करून साईडला ठेवायचं आहे, पण त्याच्यावर झाकण ठेवायचंच आहे। नंतर इथं मस्तपैकी ह्यांनी आणले होते लाधी पाव, तर पाव खूप जास्त मऊ होते आणि फ्रेश होते, त्यामुळे कट करायला पण मला ह्याला त्रास जास्त झालेला नाही। तुम्ही बघू शकता इझिली आपले पाव आहेत ना ते कट होत आहेत आणि आपल्याला भुर्जीसोबत खाताना एकदम असे सॉफ्ट आणि मऊच पाव पाहिजेत। ते जर शिळे झालेले पाव असले तर आपल्याला भुर्जी खाण्याची अजिबात मजा येत नाही। तर ह्या पद्धतीने सर्व पाव मी असेच कट करून घेतले होते। फक्त तुम्हाला 2च पाव आहेत ना ते मी कट करून दाखवते आहे। आता मी ह्या पद्धतीचं पॅन वापरले, तर तुम्ही कुठलाही तावा किंवा काही पण असलं सपाट भांडं यासाठी वापरू शकता। आता ह्यावर घालते मी तूप। तुम्ही बटरचा सुद्धा इथे वापर करू शकता। तर मला तूप जास्त आवडतं म्हणून मी शक्यतोवर तुपाचाच वापर करते, बटर वगैरे मी टाळते। तूप खाण्यासाठी हेल्दी पण असतं त्यामुळे। आणि यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे
आणि मी आपला सिक्रेट मसाला थोडंसं लाल तिखट घातलं आहे. तुम्ही ह्यामध्ये फक्त लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता. आता बघू शकता ह्याच्यावर मस्तपैकी कट केलेले पाव घालायचे आहेत, म्हणजे आपले जे पाव आहेत ना क्रिस्पी होतील थोडे एका साईडनी आणि टेस्टीसुद्धा खूप होतील. आणि आता बघू शकता मस्तपैकी अलट पलट करत मी यांना छानपैकी असं थोडंसं हलकं कुरकुरीत होईपर्यंत आतल्या आत फ्राय केलेलं आहे. आणि आता पलटी मारून आपल्याला ह्यावर तूप टाकायचं आहे थोडंसं, जेणेकरून ह्यामध्ये क्रिस्पीनेस वाढेल आणि टेस्टसुद्धा पावची खूप जास्त वाढेल. आणि पचायला सर्वात महत्त्वाचं, पाव पचायला जड असतात, तर आपण जर तूप टाकून शेकले ना तर पचायला हलके होतात हे पाव. त्यामुळे तुपाचा वापर फ्राय करायला, कधी पण आपले पाव फ्राय करायलाच पाहिजे. त्यामुळे आता बघू शकता मस्तपैकी अशा अलट पलट केलेलं आहे मी. ह्याला छानपैकी मस्त सुगंध सुटला होता मसाल्यांचा पावमध्ये आपल्या. तर आता सर्व पाव मी ह्याच पद्धतीने छान तूप लावून असे कमी गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत, हलके कुरकुरीत होईपर्यंत, वरचीवर आतपर्यंत त्याला कुरकुरीत करायचं नाही. वरची लेअर कुरकुरीत झाली म्हणजे आपले पाव खायला टेस्टी लागतात. अशा अलट पलट करत कमी गॅसवर मी आपले पाव शेकून घेतले. तुम्ही तव्यावर सुद्धा हे पाव शेकू शकता किंवा अजूनही ह्यामध्ये मसाले ॲड करू शकता. आता पाव साईडला काढलेत. आपली मस्तपैकी सर्विंग बाउल घेतलं आहे. मस्तपैकी ह्यामध्ये मी टाकते आपली अंड्याची भुर्जी. एवढा भारी खमंग सुगंध सुटला होता ह्याचा विचारूच नका, कारण आपण ह्यामध्ये काहीतरी सिक्रेट वस्तू वापरल्यामुळे ह्याची टेस्ट थोडीशी बदलते. आता मस्तपैकी गार्निश करण्यासाठी आपण ह्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर, असं भरभरून, दिसायला पण छान दिसेल आणि मध्ये मध्ये खायला पण छान लागेल. तर मी आधीच 2 अंडे बॉईल करून ठेवले होते. तर हे एक अंडा आपण मस्तपैकी असं गार्निशिंगसाठी ठेवायचं आहे, कारण आपल्याकडे पाहुणे जेवायला आलेत. त्यामुळे थोडंसं त्यांनी डोळ्यांनी पण जेवलं पाहिजे. सगळ्यांना तर भूक लागलेली असल्यावर काही पण खातात, पण ते जेवण दिसायला डोळ्यांनी सुद्धा सुंदर दिसायला हवं, म्हणजे खाण्याची पण खूप जास्त इच्छा होते. आता आपण जे कांदा आणि कोथिंबीर मी मिक्स कट करून ठेवलं होतं, म्हणजे हे भुर्जीसोबत खाताना अतिउत्तम लागतं. एक वेळा नक्की ट्राय करा. त्याच्यावर सुद्धा मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतला आहे. आणि जर एखाद्याला आवडलं तर वरतीसुद्धा लिंबू घेऊ शकतं, म्हणून त्याच्यावर मी लिंबूसुद्धा ठेवून दिले. आपले मस्तपैकी फ्राय केलेले पाव ठेवलेत, काकडी, आणि परत दुसरं अंडंसुद्धा ठेवले. तुम्ही बघू शकता बॉईल केलेलं. त्याच्यावर पण आपल्याला मस्तपैकी असं लाल तिखट घालायचं आहे चवीसाठी, म्हणजे थोडीशी वेगळी टेस्ट येईल आपल्या डिशमध्ये. आणि आपली मस्तपैकी ते भुर्जीची जी थाळी आहे ना, अंडा भुर्जी, ते तयार आहे. तर तुम्ही मग कधी ट्राय करताय त्या पद्धतीने एकदा अंडा भुर्जी आपली जी थाळी आहे ती ट्राय करा. तुम्ही माझं नाव काढल्याशिवाय राहणार नाही, एवढी भारी आणि टेस्टी होती ही भुर्जी. तुमच्या घरातली माणसंसुद्धा खूप खुश होतील. तर परत भेटूया. तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा.